नमस्कार मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत. आता हे फॉर्म कोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झालेले आहेत, तुम्ही कोणत्या चुका केलेल्या आहेत, याचे जे काही कारण आहेत ते आता आलेले आहेत. भरपूर जणांचे मी फॉर्म पाहिलेले आहेत. आता कोणकोणत्या कारणांमुळे हे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो लगेच चेक करू शकता. ऍप चालत नसेल तर काही वेळाने प्रयत्न करा. तर चला मित्रांनो, कोणकोणती कारणं आहेत ज्यामुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, आपल्या फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी ऍप ओपन करायचं आहे. नारीशक्ती दूत ऍप ओपन केल्यानंतर खाली इथे केलेले अर्ज वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतील आणि त्याचं स्टेटस सुद्धा तुम्हाला इथे दिसेल. तर स्टेटस जर डिसअप्रूव्ड असं दाखवत असेल तर तो फॉर्म तुम्हाला ओपन करायचा आहे. म्हणजे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. तर डिसअप्रूव्ड स्टेटस दाखवतोय तो फॉर्म ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता दिस सर्वे रिजेक्टेड, डिसअप्रूव्ड असं दाखवेल. तर इथे तुम्हाला व्ह्यू रिझन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता कशामुळे फॉर्म रिजेक्ट झालाय हे त्यांनी सांगितलं आहे. आता इथे माझ्या केसमध्ये जर पाहिला, हा जो फॉर्म आहे वैयक्तिक बँक खाते नाही असं रिझन दिलेलं आहे. सर्वे रिजेक्शन रिझन वैयक्तिक बँक खाते नाही, म्हणजे जॉईंट खातं यांनी दिलं होतं, त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तर जॉईंट खातं चालणार नाही, वैयक्तिक स्वतःचं खातं जे आहे ते बँकेचं खातं लागणार आहे. आता अजून कोणकोणत्या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते पाहूयात आपण. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील, स्क्रीनशॉट असतील ते आपल्या ग्रुपमध्ये सेंड करा. त्यावरती तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. आता इथे पहा, हा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालाय हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाहीत म्हणून. तर इथे पहा, जर तुम्ही तुमच्या हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाहीत तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. हा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालाय का, तर हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाहीत. तर हमीपत्रामध्ये इथून पुढे जर फॉर्म भरत असाल तर व्यवस्थित पद्धतीने हमीपत्र भरा. खुणा जर केल्या नाहीत तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. पुढचा पहा, हा जो फॉर्म आहे हा सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. काय रिझन दिलेलं आहे, तर आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न नाही. म्हणजे बँकेचं खातं आधार कार्डला लिंक नाही, त्यामुळे सुद्धा हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. आणि आधार कार्ड नंबर जो आहे तो व्यवस्थित टाकलेला नाही, त्यामुळे सुद्धा हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमचा फॉर्म भरताना व्यवस्थित माहिती भरा. बँकेचं खातं हे आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे, तरच फॉर्म भरा. त्यानंतर पुढचं पहा, रिझन काय आहे, तर इथे कारण दिलेलं आहे की बँकेचा खात्याचा तपशील चुकलेला आहे आणि हमीपत्रामध्ये दिलेली माहिती सुद्धा चुकीची आहे. म्हणजे थोडक्यात इथे खाली दिलंय हमीपत्र, साइन आणि आयएफसी कोड, म्हणजे हमीपत्रावरती सही केलेली नाही त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झालाय. आणि आयएफसी कोड हा व्यवस्थित टाकलेला नाही, आयएफसी कोड चुकलेला आहे, त्यामुळे हा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे. तर मग आयएफसी कोड असेल, हमीपत्र असेल, व्यवस्थित भरा, नाही तर तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो. पुढचा पहा, फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. फॉर डोमिसाइल अँड इन्कम सेम डॉक्युमेंट अटॅच डिफरंट डॉक्युमेंट फॉर इच रेशन कार्ड नॉट क्लिअर रीड मी. तर रेशन कार्ड व्यवस्थित अपलोड केलेलं नाही, ते व्यवस्थित दिसत नाहीये, त्यामुळे फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. डोमिसाइल आणि इन्कम सर्टिफिकेट जे आहे त्या ठिकाणी सेम डॉक्युमेंट अटॅच केलेलं आहे. तर डोमिसाइलच्या ठिकाणी वेगळे डॉक्युमेंट 15 वर्षापूर्वीचं अपलोड करायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेटच्या इथे रेशन कार्ड अपलोड करायचं. आता इथे पहा, पुढचा फॉर्म रिजेक्ट झालाय, दिस सर्वे रिजेक्टेड. इथे इतर कारण दिलेलं आहे. फॉर्म शुड बी फिल ऍज पर आधार कार्ड इन इंग्लिश. म्हणजे आधार कार्ड वरती जसं इंग्लिशमध्ये नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, मराठीमध्ये चालणार नाही असं सांगितलं आहे. आता यांनी अगोदरच सांगायला पाहिजे होतं, ऍप वरती सूचना द्यायला पाहिजे होत्या की मराठीमध्ये फॉर्म चालणार नाही, इंग्लिशमध्ये भरा. तर इथे पहा, आधार कार्ड वरती जसं नाव इंग्लिशमध्ये आहे तसंच तुम्हाला आता भरावं लागणार आहे. त्यानंतर पुढचं कारण पहा, आधार कार्ड रेशन कार्ड महाड मधील जोडावे. ज्या ठिकाणी आधार कार्डचा ऍड्रेस आहे त्याच ठिकाणचं रेशन कार्ड यांनी मागितलं आहे. तर इथे त्या कारणांमुळे हा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे. म्हणजे आधार कार्ड जे आहे त्याच आधार कार्ड रेशन कार्ड ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, ज्या ठिकाणी ऍड्रेस टाकलेला आहे त्याच ठिकाणचं असणं गरजेचं आहे, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. हा फॉर्म रिजेक्ट झालाय. पुढचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तो कारण पहा, काय कारण आहे, बँक पासबुक अपलोड करणे. आता बँक पासबुक तर इथे मॅन्डेटरी नव्हतं, तरी सुद्धा यांनी काय सांगितलंय, बँक पासबुक अपलोड करणे. आता चेक करणारे माणसं कशी आहेत काय माहिती, कारण बँक पासबुक मॅन्डेटरी नाही तरी सुद्धा बँक पासबुक आता अपलोड करायला सांगितलं आहे. जर बँक पासबुक अपलोड केलेलं तुम्ही नसेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, कारण चेक करणारीच माणसं भरपूर हुशार आहेत आणि त्यामुळे हे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे असं आपण इथे समजूया. पहा इथे कशामुळे रिजेक्ट झालाय हा फॉर्म, तर रॉंग डॉक्युमेंट अपलोड.
आता इथे एक्झॅक्ट कारण नाही तर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत म्हणून इथे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. आता तुम्ही जर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तुमचं आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, हमीपत्र असेल, सगळं व्यवस्थित जर तुम्ही अपलोड केलं असेल तरच तुमचा फॉर्म इथे अपलोड केला जाणार आहे असं सांगितलं आहे. चुकीची कागदपत्र अपलोड केली तर तुमचा फॉर्म जो आहे तो अशा पद्धतीने हा रिजेक्ट होऊ शकतो. पुढचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. काय लिहिलेलं आहे पहा. आता मला विशेष वाटतं इथे काय लिहिले पहा, अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजूने जोडावीत. अर्ज त्यांनी सांगितलं इंग्रजीमध्येच भरायचा आहे. त्यांनी अगोदर सांगायला पाहिजे होतं की ऍपमध्ये सूचना द्यायला पाहिजे होत्या की आधार कार्ड प्रमाणे इंग्रजीत फॉर्म भरा, म्हणजे सर्वांनी अर्ज भरताना इंग्रजीमध्ये भरला असता. आता इथे इंग्रजीमध्येच भरावं लागेल. काही ऑप्शन यामध्ये त्यांनी दिलं नाही. कागदपत्र दोन्ही बाजूने अपलोड करायची आहेत, दोन्ही फोटो. आता इथे अजून एक फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. कशा पद्धतीने, डॉक्युमेंट नॉट क्लिअर आणि आधार नॉट क्लिअर, म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते दिसत नाहीयेत, जे चेक करतात त्यांना दिसत नाहीयेत. तर त्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर अपलोड करा. आधार कार्ड असेल, बाकीचे जे काही डॉक्युमेंट असतील ते व्यवस्थित अपलोड करावेत. तसेच नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव यामध्ये तफावत आहेत. आधार कार्डवरचं नाव आणि जे फॉर्म भरताना नाव ते व्यवस्थित टाकावं लागेल तुम्हाला. आता पुढचं पहा, सर्व रिजेक्शन झालेलं आहे. आधार नॉट अपडेटेड म्हणजे काय होतं, काही जणांच्या आधार कार्डवरती जन्मतारीख पूर्ण नसते. तर अशा पद्धतीने जर आधार कार्ड असेल ते अपडेट केलेलं नसेल तर त्यामुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला कारण येऊ शकतं. काय कारण आहे, आधार नॉट अपडेट. तर जन्मतारीख वगैरे नसेल व्यवस्थित, ऍड्रेस वगैरे नसेल तर त्यामुळे फॉर्म रिजेक्ट. आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. आता अजून एक फॉर्म रिजेक्ट झालाय, तो कसा झालेला आहे तर डाटा इन मराठी लँग्वेज. आता असं जर कोणाला येत असेल तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फॉर्म मराठीमध्ये भरलेला आहे तो चालणार नाही. तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तो इंग्लिशमध्ये भरा आणि वरती जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन येत असेल, एडिट असेल तर एडिट करून घ्या फॉर्म आणि फॉर्म सबमिट करा. जर एडिटचा ऑप्शन नसेल तर तुम्हाला मात्र काही दिवसांनी नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. पुढचं पहा, हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. तर अर्जदार राज्य शासनाच्या जे काही योजना असतात, केंद्र शासनाच्या जे काही योजना असतात आणि ते 1500 रुपये त्यांना भेटत असतील, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे भेटत असतील किंवा अन्य कोणत्याही योजनेचे पैसे जर भेटत असतील, ते 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असतील तर फॉर्म भरता येणार नाही. पाहू शकता इथे हा अर्ज जो आहे तो त्या कारणामुळे रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने फॉर्म भरू नका. तर आता पुढचा पहा, हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. कशामुळे, फॉर्म आणि पासबुक वरचं नाव जुळत नाही. मग हे जर रिझन असेल तर बरोबर आहे त्यांचं. जर फॉर्म वरचं नाव आणि पासबुक वरचं जर नाव, फॉर्म मध्ये जे नाव भरताय आणि पासबुक वरचं नाव जर यामध्ये जर जुळत नसेल, काही चुका असतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. हे आपल्याला मान्य आहे. तर ते व्यवस्थित करून घ्या किंवा दोन्हीकडचे जे काही नावं असतील ते व्यवस्थित असणं इथे गरजेचं आहे, तरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल. आता पुढचं पहा, इथे हा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे कारण जे काही जन्म ठिकाण महाराष्ट्रातले नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असल्याचे पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, म्हणजे आता जन्म ठिकाण जर बाहेरचं असेल, जन्म जर बाहेर झाला असेल तर पतीचं कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. तरच तुमचा जो फॉर्म आहे तो इथे ऍक्सेप्ट होणार आहे, अप्रूव्ह होणार आहे. आता पुढचं जे रिझन आहे ते पहा, हा जो फॉर्म रिजेक्ट झालाय तो कशामुळे रिजेक्ट झालाय तर रेशन कार्ड मध्ये नाव नाहीये. महिलेचं जर रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमचा. तर त्यासाठी तुम्हाला महिलेचं रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर रेशन कार्ड पतीचं अपलोड करायचं आहे आणि त्यासोबत मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा द्यायचं आहे. नवीन GR मध्ये तसा उल्लेख केला आहे, मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर रेशन कार्ड मध्ये महिलेचं नाव नसेल तर. तर अशा पद्धतीने या कारणाने सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. पुढचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, आधार कार्ड वरील नावातील स्पेलिंग व अर्जाची स्पेलिंग ही चुकीची आहे. म्हणजे आधार कार्ड वरची जी काही स्पेलिंग आहे आणि अर्ज भरताना तुम्ही टाकलेली जी काही स्पेलिंग आहे ती चुकीची आहे. त्यामुळे जो फॉर्म आहे तो इथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तुमचा जो फॉर्म आहे तो अशा पद्धतीने सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या फॉर्म वरची माहिती आता जर एडिटचा ऑप्शन येत असेल तर लवकरात लवकर एडिट करून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. नका
पुढचा पहा, हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. काय कारण आहे? आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद नाही, पत्ता व्यवस्थित टाकलेला नाही, आधार कार्डची दोन्ही बाजू टाकलेल्या नाहीत, पहिली बाजू दुसरी बाजू, मतदान कार्डची सुद्धा दोन्ही बाजू टाकलेल्या नाहीत. त्यामुळे हा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे. तर फॉर्म भरताना काळजी घ्या. आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड जर काही अपलोड करत असाल तर त्याची दोन्ही बाजू जे आहे ते तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे आणि आधार कार्डवरची सगळी माहिती अपलोड टाकणं गरजेचं आहे. आता शेवटचं पहा, यामध्ये काय सांगितलंय, हा जो फॉर्म रिजेक्ट, अपलोड बोथ साइड इलेक्शन कार्ड. आता सांगितलं तुम्हाला, जे मतदान कार्ड आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला अपलोड करायचं आहे, नाहीतर प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.